नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत अंधेरी पश्चिम ब्ल्यू हेवन SBI स्टाफ हाऊसिंग सोसायटीमध्ये आणि तिथल्या दोन वहिनींना भेटणार आहोत. अनिता अजिंक्य आणि विनायफर पडेलकर अशा या दोन वहिनी. बघूया आज कोण जिंकणार पैठणी. त्याला सुरुवात करूया आजच्या भागाला भेटून पहिल्या वहिनी. नमस्कार. नाव सांगा. अनिता सिद्धेश अजिंक्य. द्या आता ओळख करून. हे माझे मिस्टर सिद्धेश रवींद्र अजिंक्य. नमस्कार. या माझ्या नणंद. नमस्कार. ही माझी मोठी बहीण. बरं. त्या माझी आई सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. बरं बरं. आणि आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया घरात जाऊ. नमस्कार. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर गिरगावचं. गिरगावात कुठे? खोताची वाडी. पण तुम्ही किती भावंड? आम्ही 3 बहिणी. तिन्ही बहिणी. तुम्ही सगळ्यात लहान का? मी 2 नंबर. मग बालपण तुमचं कसं गेलं? बालपण तसं आमचं खूप म्हणजे गरिबीत गेलं. का हो? म्हणजे आई वडील कष्ट कर म्हणजे आई कधी करायची. स्वतःची कामं आणि वडील हॉटेलमध्ये होते. आणि आहेत बाबा? नाही, मग ते वारले 90 साली. म्हणजे तेव्हा तुम्ही केवढे होता? मी तेव्हा 9वीला होते. मग एकदम आभाळच कोसळलं असेल वहिनी. हो ना. ते दिवस आठवले तरी आता नको वाटत असतील ना. मग वहिनी त्यावेळेला मग कसं काय तुम्ही सगळी 3 मुली आणि आई मग त्यातून बाहेर कसे आलात? कसं काय केलं? असं म्हणजे माझी वडील म्हणजे फेब्रुवारीत गेले. हां. आणि माझी बहीण 10वी झाली होती आणि मग तिने जॉब जॉईन केला कारण घरात कमवतं कोणीच नव्हतं. हां. आणि मग ऑक्टोबरमध्ये तिला अचानक अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. बापरे. मग आता करणार काय? कारण माझी आई तर स्वयंपाकाची कामं करायची आणि सारस्वत बँकेत नाश्ता द्यायची. पण ते पुरेसं नव्हतं. त्याच्यामुळे मग ऑपरेशनच्या वेळेला मग असं झालं की आता काय करायचं. त्यावेळेला मी ठरवलं की नाही आता मी नोकरी करणार. त्यामुळे मी पार्ट टाईम जॉब सुरू केली. आणि तेव्हा मी 10वीला नुकतीच 10वीला गेली. बापरे. आई आता काय करतात? ती काय आता तिचं वय झालंय तरी पण ती म्हणते कसं वागणार म्हणून ती वडापावचं हे लावते संध्याकाळी. गिरगावातच निकदवारी लेनमध्ये. निकदवारी लेनमध्ये. बघू आम्ही गिरगावात गेलो तर नक्की भेटू. आई हो. आणि ती घेऊन आली आहे तुमच्यासाठी. काय? वडे. वडे घेऊन आले? घेऊन आली. बोलो आई ना. आई आधी नमस्कार तुम्हाला. बघू वडे तुमचे. वा. आई कुठे? निकदवारी लेनमध्येच. हां. मग आता गिरगावात आल्यानंतर वडा मिळणार ना? तुमच्या समाधानासाठी. आत्ता नाही तर खूप छान आहे चवीने खातो पण आत्ता तुमच्या समाधानासाठी एवढा खातो. हां. वा. वाटलं होतं तुमच्या हातचा वडा मला खायला मिळेल असं कधी. म्हणजे मलाच वाटलं नव्हतं. आई पण निकदवारी लेनमध्ये आता आलो की येणारा वडापाव खायला. रोज संध्याकाळी करता का तुम्ही? सगळे. आणि या निमित्ताने मी पण सांगेन की असा शून्यातून व्यवसाय करणाऱ्यांना आपण सुद्धा अशा ठिकाणी जाऊन गर्दी केली पाहिजे असं मला नेहमी वाटतं. बरं यांचा स्वभाव हट्टी होता का? कसा होता? छान समजूतदार. थांबा पण लग्नानंतर स्वभाव बदलला आहे का हे आता मिस्टरांना विचारायचं आहे. नमस्कार. 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 काय करता आपण? सर्व्हिसला नोकरी करता. काय स्वभावाबद्दल यांच्या सांगणार? ॲडजस्टेबल आहे. इझिली ॲडजस्टेबल. हो. खूप समजूतदारपणा आहे. बरं जेव्हा लग्न जमलं बघण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळेला काय झालं? कसं वाटलं? सगळं घाईत झालं. घाईघाईत झालं? अननोइंगली एकदम पटकन झालं. ते कळलंच नाही. पण तुमच्या लग्नाला विरोध वगैरे झाला नाही? नाही म्हणजे माझ्या आईवडिलांची पहिली पसंत होती. खास करून वडिलांची पसंत होती ती पहिली. आणि मला जेव्हा पहिल्यांदा मी भेटलो तेव्हा मला स्वभाव खूप आवडला होता. पण जेव्हा तुम्ही भेटायचात कुठल्याही हॉटेलमध्ये असू द्या बऱ्याचदा दोघेही मोसंबी ज्यूस का मागवायचात? आता टाईम तर निघाला पाहिजे कधीतरी. जास्ती करून चहाच असायचा माझा. पटकन संपायचा. खरं आहे ना. आणि यांचा मोसंबी ज्यूस संपवायचाच नाही. मग त्यांनी ठरवलंच होतं सोडायचंच नाही तुम्हाला. तेव्हा आता वहिनींना उत्तरोत्तर खूप आनंद द्या एवढंच या निमित्ताने सांगतो आणि काही प्रश्न विचारतो. हां. खूप अभ्यास करता की नाही घरात ना? थांबा आता. बरं सांगा तुमच्या घरात तोफा किती? 2 तोफा आहेत. कुठल्या?
बायको आणि सासू नाही ते आईनीच आणलेले 2 आहेत त्या. आईनेच आणले आहेत दोन्ही. वा वा वा. शोपीस म्हणून गणपतीसाठी आणले होते. 2 आहेत. अभिनंदन, उत्तर बरोबर. आता वहिनी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुमच्या मिस्टरांची बहीण रचना, त्यांचं लग्न अगोदरचं नाव काय होतं? राजेश्री. चला अभिनंदन, हे उत्तर सुद्धा बरोबर. 1 मिनिट, पुढचा प्रश्न, पण त्यासाठी कुठे तो हां मला वाटलं संपवला तेवढ्यात. बरं, हे वडे कोणी बनवलेत माहिती आहे? हो आईनी बनवले. आईने बनवले. त्यामुळे पुढचा प्रश्न तसाच आहे की यांच्या आई हे वडे ज्या ठिकाणी विकतात त्या रस्त्याचं किंवा त्या ठिकाणचं नाव सांगा. ते 1 मिनिट, हा वडा घ्या. हां, म्हणजे कसं होईल, खाल्लं ते आठवेल. सांगा. खोताची वाडी एवढं माहिती आहे मला. पण त्याला काय आहे, दुसरं एक नाव आहे. निकदवरी लेणी. अभिनंदन. या वड्यातली जादू बघितली. 2 म्हणजे मी जास्त खात होतो ना, त्यामुळे माझ्या लक्षात होतो, पण त्यांना आठवत नव्हतं. इथून पुढे विसरायचं नाही. आता प्रश्न दोघांना नीट विचार करून उत्तर द्यायचं. एका कुटुंबात नवरा, बायको, 4 मुली आणि 4ही मुलींना प्रत्येकी 1 भाऊ. तर मग कुटुंबातील व्यक्ती किती? 4 मुलींना 1 भाऊ, म्हणजे 4 मुली 1 भाऊ 5 आणि आई आणि वडील 2 7. अभिनंदन, उत्तर बरोबर. आणि त्यामुळे वहिनी हे 1 2 3 4 5 500 रुपयाचं हे बक्षीस लक्ष्मीच्या रूपाने तुमच्या घरात आलेलं आहे. अभिनंदन. चला हे बक्षीस मिळालं, भेटूया कुटुंबात. नमस्कार. बरं सासूबाई, तुम्ही जरा सुनेबद्दल सांगा. स्वभावाने चांगली आहे, वागायला हां चांगली आहे. म्हणजे सासरी जसं वागतात हां. तशी वागणूक तिला तिच्या आईने चांगली दिली आहे. सासरी कसं कसं वागायचं. हां. व्हेरी गुड. नाहीतर आईचा राग माहित नाही तुम्हाला. बरं आता तुम्ही तुमच्या जावयांबद्दल सांगा. कसे आहेत जावई? चांगले आहेत ना? आई फार कमी बोलतात वाटतं, कारण बोलण्यापेक्षा त्याचं तळण्यातच जास्त लक्ष आहे. बरं वहिनी, तुम्हाला जर मी विचारलं की एखादी तक्रार करा मिस्टरांबद्दल, तर कोणती कराल? तक्रार म्हणजे असं की मी काही त्यांना सजेशन द्यायला गेली किंवा सांगायला गेली की असं करा, हे असं की ते ऐकत नाही. का मुद्दाम करतो ना हे, की जरा त्यांना बरं वाटू नये म्हणून? नाही, माझ्यापुढे जसं येते त्याप्रमाणे मी तसं जातो सर, स्ट्रेट फॉरवर्ड. पण जरा आणि एखादी गोष्ट बिघडली किंवा ते एकदम हे होतात, पॅनिक होतात, अरे ही गोष्ट अशी का झाली. मी म्हणते अहो मी सांगितलं हा, होतं. मग काय. आता ऐका, इथून पुढे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने किमान एवढं सांगा की उद्यापासून ह्या जे सांगतील की ही गोष्ट आधी करा आणि ही गोष्ट नंतर करा, तर एकदा तसं करून बघा. म्हणजे नंतर किमान ती बिघडली तर तुम्ही सांगू शकाल की बघ तुझं ऐकलं आणि असं झालं. एकदा तरी द्या संधी. आता वहिनींचा अभिनय बघा आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ओळखण्याचा प्रयत्न करा. आई वडापाव छान बनवते, तो मला फार आवडतो, तो मला द्या. तो यांना भरवा भरवा यांना आवडतो, यांना तो यांना मला आवडतो. आणून द्या. मला आणून द्या. तुम्ही सर्वांना द्या आणून. तुम्ही मला आणून द्या. तुम्ही मला द्या. तुम्ही मला विजिट करून द्या. आईने तुम्ही मला करून द्या. अभिनंदन. हे 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळणार आहे. मिस्टरांचं लक्ष तुमच्याकडे नाहीये तर या लक्ष्मीकडे आहे. अभिनंदन.